नमस्कार. लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. बेडगचे आराध्य दैवत श्री गणपती मंदिरामध्ये श्री गणेश मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा दिनांक 10 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी अखेर संपन्न होणार आहे. श्री गणेश मूर्ती मिरवणूक दिनांक 10 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात भक्तिभावाने संपन्न होणार आहे. दिनांक 11 फेब्रुवारी रोजी धार्मिक विधी, भजन, कीर्तन, होम हवन करून श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. 10 फेब्रुवारी रोजी मिरवणुकीला स्त्रियांनी मंगल कलश आणायचा आहे, असे गजराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे. या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे व श्री गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा तसेच मिरवणुकीमध्ये सहभाग घ्यावा, असे आवाहन गजराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ श्री राजेंद्र नागरगोजे सर यांनी केले आहे. श्रींची मूर्ती श्री तुकाराम थोरवे यांनी दिली आहे. श्री गणेशाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याचे औचित्य साधून श्री गणेश मूर्तीला चांदीचा हार श्री संतोष खाडे सर यांनी दिला आहे. माननीय श्री प्रकाश नाना वाळेकर यांच्याकडे सुपूर्द केला. या संपूर्ण सोहळ्याची माहिती माननीय श्री राजेंद्र नागरगोजे सर यांनी दिली आहे. या दरम्यान महाप्रसादाचे आयोजन केले आहे. यावेळी गजराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे सर्वच कार्यकर्ते, आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. गणपती मंदिर बेडग या मंदिरामध्ये श्री गणेश मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. येणाऱ्या 10 तारखेला ही श्रीची मूर्ती आपण या ठिकाणी स्थापन करणार आहोत. त्या मूर्तीची भव्य अशी मिरवणूक बेडग गावातून या ठिकाणी निघणार आहे. याचबरोबर या ठिकाणी या मूर्तीची प्रतिष्ठापना 11 फेब्रुवारी रोजी सकाळी 12:30 ते 1 या दरम्यान या ठिकाणी हा प्रतिष्ठापनेचा सोहळा या ठिकाणी संपन्न होणार आहे. त्या दिवशी दिवसभर होम हवन आणि या होम हवनचे सगळे कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी आपण मंदिरामध्ये महाप्रसादाचं नियोजन या ठिकाणी दुपारी 2 नंतर या ठिकाणी त्या दिवशी केलेलं आहे व त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता या ठिकाणी पूर्णानंद काजवे महाराज यांचं हरिभक्त कीर्तनकार यांचे कीर्तनाचा सोहळा या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर दिनांक 12 रोजी सुद्धा आपण या ठिकाणी भक्तिमय वातावरणामध्ये भक्तिमय कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. त्यामध्ये दोंडीनाथ एकतारी बहिणी मंडळ बेडग व श्रीकृष्ण एकतारी बहिणी मंडळ बेडग यांचा भजनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी गणेश जयंतीचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाबरोबरच पालखी सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. त्याचबरोबर संध्याकाळी सिद्धू कदम यांचं सोंगी भजनी मंडळाचा कार्यक्रम या ठिकाणी गणपती मंदिरामध्ये आयोजित केलेला आहे. गजराज कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीनं या ठिकाणी या सगळ्या कार्यक्रमांचं नियोजन गणपती मंदिर बेडग या ठिकाणी नियोजित केलेलं आहे. यासाठी यावर्षी यासाठी जी गणेशाची मूर्ती आहे ती माननीय तुकाराम थोरवे यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्राप्त झालेली आहे मंदिरासाठी. त्याचबरोबर या मूर्तीसाठी प्रथमतःच या ठिकाणी या मूर्तीसाठी एक चांदीचा हार अर्पण करण्यासाठी या ठिकाणी आमचे सर संतोष खाडे, तर या चांदीच्या हाराचं या ठिकाणी मंदिराचे पुजारी हिरेमठ स्वामी आणि आमच्या मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते माननीय प्रकाश वाळेकर यांच्याकडे तो सुपूर्द करावा असं मी या ठिकाणी संतोष खाडे यांना विनंती करतो आणि तो सुपूर्द करावा. तर या प्रतिष्ठापन सोहळ्याच्या निमित्तानं बेडग आणि बेडग पंचक्रोशीतील समस्त गणेश भक्त नागरिक यांना मी विनंती करतो की या सर्वच कार्यक्रमासाठी बेडगेतील 100% महिला पुरुष मंडळी त्यांनी मूर्तीच्या मिरवणुकीच्या वेळेला आणि मूर्ती स्थापनेसाठी सर्वांनी या ठिकाणी वेळेमध्ये उपस्थित राहावं आणि या भक्तिमय कार्यक्रमाला सगळ्यांनी ज्यामध्ये सहभागी व्हावं. समस्त बेडगकर ग्रामस्थ या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील. त्याचबरोबर 11 तारखेला आपल्या मंडळाचा महाप्रसाद आहे. या महाप्रसादासाठी सुद्धा बेडग आणि बेडगच्या पंचक्रोशीतील समस्त
गणेश भक्त ग्रामस्थ या सर्वांनाच विनंती करतोय की सर्वांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.